एकनाथी भागवत अध्याय 23वा आणि श्लोक क्रमांक 49, ओवी क्रमांक 742. ऐसे परिपक्व विश्वासी येऊन सद्गुरु चरणापाशी तनुमनुधन सर्वस्वेशी गुरुवचनाशी विश्वास. ह्या ओवीमध्ये संपूर्ण मतितार्थ नाथबाबांनी आणलेला आहे. ऐसे परिपक्व विश्वासी, जर असे साधक जर त्यांनी पूर्णपणे सद्गुरूंवर विश्वास ठेवला आणि विश्वासाने ते परिपक्व होतात. साधक परिपक्व कसा होतो, तर सद्गुरूवर विश्वास ठेवतो, सद्गुरू चरणावरती विश्वास ठेवतो आणि त्यांनी विश्वास ठेवला तरच तो परिपक्व होतो. आणि त्याच्या मनामध्ये, साधकाच्या मनामध्ये जरा जरी सद्गुरूविषयी काही संशय आला तर त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून सद्गुरू वचन हृदय धरे आणि तोची मोक्षाचा अधिकारी. बघा काय लिहिलं आहे, सद्गुरू वचन हृदय धरी. सद्गुरूचा वचन म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं ते महावाक्य. सद्गुरूंनी आपल्याला एखादी आज्ञा केली, त्या आज्ञेवर आपण काय करायला पाहिजे, आज्ञेशी प्रथम वंदावे. आज्ञेला आपण वंदन करायला पाहिजे गुरुच्या. पण तो गुरु तेवढा ताकदीचा पाहिजे बरं का. बऱ्याचशा लोकांनी गुरु केला आहेत गावाला आणि त्यांचा संपर्क कधीच झालेला नाही, किंवा त्यांच्याकडे नामसाधन नाही, किंवा त्या आतल्या अंतरात्म्याची ओळख करून देत नाही, जीवशिवाचा ऐक्य करून देत नाही. त्यांना आपण गुरु समजलं आहे, पण ते गुरु आपल्याला कुठेच कामाला येणार नाही. जीव आणि शिवाचं ऐक्य करून देणारी जी अवस्था आहे, त्या अवस्थेतून हे ज्ञान होतं. आणि ज्याचा जीव शिवाचं ऐक्य झालेलाच नाही त्याला आपण गुरु म्हणणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. लक्षात घ्या. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आम्हा हेची करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाऱ्या सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जगामध्ये पाखंडी विचाराची पाखंड विचार लोकांनी पेरलेले आहेत आणि ते पाखंड विचार बाजूला करण्याचं काम करण्यासाठी संत येतात आणि ते करण्याचं काम ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, नाथबाबांनी केलेलं आपल्या. म्हणून आपण तिकडे वळतच नाही. आपण कोणाला तरी गुरु मानतो आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतो. शास्त्रामध्ये काय लिहिलं ते वाचा ना. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती, ह्या तिन्ही प्रचिती आपल्याला यायला पाहिजे. गुरुने सांगितलं शास्त्रात आहे का, आहे तर खरं आहे, शास्त्रात नसेल तर गेलं, मायनस झालं ते. गुरुने आपल्याला जे काय आपल्याला मंत्र दिलेला आहे, त्या मंत्रातून आपला जीवशिवाचं ऐक्य झाला का, नसेल झाला तर मग शास्त्रामध्ये लिहिलं आहे, जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू. म्हणजे तो गुरु पण खरा नाही. सरळ लिहिलं शास्त्रामध्ये आहे, जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू. किंवा नाथ भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, किंवा भगवान परमात्म्याने उद्धवाला सांगितलं आहे की मंत्रतंत्र उपदेशिते ऐसे घरोघरी गुरु आहेत आयते, परंतु शिष्यास मेळवी सद्वस्तू ते त्यासी श्रीकृष्ण सद्गुरू मानी. बघा, सद्वस्तूची आणि तुमची भेट करून देणारे जे गुरु असतात तेच गुरु. जीवाशिवाचा ऐक्य आत्मध्येच होतो. आपल्या अंतरात्म्याचा काय होतो, जीवशिवाचा ऐक्य होतो. जीवाचा आणि जीव पण आपण जीवभावर आहोत, ते आपण शिवभावाशी एकरूप होतो. जीवाचा आणि शिवाचा मिलन होतो आणि मग तिथून आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ती आपले संत, राष्ट्रसंत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, आमचे पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांनी ती प्रक्रिया आम्हाला करून दाखवली आणि जीवशिवाचा ऐक्य आमचा झाला. आणि त्याच्यामुळं आम्ही अधिकार घेऊन तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी येतो की बाबा हे खरं आहे. ऐसे परिपक्व विश्वासी येऊन सद्गुरू चरणापाशी. बघा, सद्गुरूच्या चरणापाशी यायला पाहिजे. मन हे गुरुकृपेच्या अंधनी दासी. म्हणजे काय, गुरुची कृपा आहे. मन हे गुरुकृपेची अंधनी दासी, ते सदा भीत असे सद्गुरूशी, ते ठेविता सद्गुरू चरणापाशी, दे संतोषी साधका. म्हणजे याचा अर्थ काय, मन हे गुरुकृपेच्या अंधनी दासी. म्हणजे जर गुरुची दास्यभक्ती केली तर गुरुची कृपा होते. पण आपण काय करायला पाहिजे, ते ठेविता सद्गुरू चरणापाशी
मन आपल्याला आपल्या सद्गुरू चरणावर ठेवता यायला पाहिजे. मन ठेवायचं बरं का. आपलं डोकं ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. गुरुच्या पाया पडलं नाही पडलं, गुरु तुमचे आमच्यासारखंच आहे. गुरुच्या पायांवर डोकं ठेवलं नाही ठेवलं काय फरक पडत नाही. पण मन गुरुच्या चरणावर ठेवायचं. काय सांगितलंय? मन हे गुरुकृपेची आंदणी दासी, ते ठेविता सद्गुरू चरणापाशी. म्हणजे चरणावरतीच ठेवायला लागेल आपलं मन. ते भीत असे सद्गुरूशी, ते ठेविता सद्गुरू चरणापाशी. म्हणजे कशाला घाबरतो मन? गुरुला घाबरतो, आपल्याला नाही मन घाबरत. म्हणून तर सगळ्या लोकांनी गुरु केलं. भगवान कृष्ण परमात्माला गुरु केला, रामाला गुरु केला, तुकोबारा आले, ज्ञानोबारा आले. सगळ्यांनी काय केलं? आपलं मन गुरुच्या चरणावर ठेवलं आणि मग तिथून त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान कधी प्राप्त होतो? गुरुच्या चरणावर आपलं मन ठेवलं तर. जर आपण डोकं ठेवलं आणि मन न ठेवलं तर गेला मग आपला. कारण मनच काय करतो? मनच इकडे तिकडे भरकटतो. गुरुच्या चरणावर आपण डोका ठेवलं निघून गेलो, काय फायदा आहे? पण मन त्या गुरुच्या चरणावर राहायला पाहिजे. कारण पुढे सांगतात, ते भीत असे सद्गुरूशी, ते फक्त गुरूंनाच घाबरतो मन. ते ठेविता सद्गुरू चरणापाशी, देई संतोष साधका. बघा, समाधान, सुख, शांती, नामस्मरण सगळं गुरुच्या चरणावर आहे. कुठे सगळा? गुरुच्या चरणावर आहे. आणि एकदा का गुरुच्या चरणावर ते मन रमलं का मग आपल्याला सगळं ज्ञान होतं. ऐसे परिपक्व विश्वासी येऊन सद्गुरू चरणापाशी, तनु मनु धन सर्वे शशी. बघा, तनाने, मनाने, धनाने त्या श्रीगुरूला आपण काय करायचं? श्रीगुरूला आपण आठवायचं, पूजन करायचं त्यांच्या चरणाचं. पण मनाने करायचं बरं का. गुरुवचनाशी विश्वास आहे. आणि जे जे गुरु बोलेल, गुरुच्या मुखातून जो शब्द निघेल गुरुच्या मुखातून, तो आपण साधकाने लगेच काय करायला पाहिजे? लगेच आपल्या आतमध्ये घेता यायला पाहिजे. आतमध्ये लगेच आपल्या त्या गुरुच्या प्रत्येक शब्दाला आतमध्ये आपल्याला ठेवता यायला पाहिजे. तरच खरं दास्य भक्ती आहे. पूर्ण विश्वासाचे लक्षण होता गुरुवाक्य श्रवण. आता पुढची वेळी सांगतात, पूर्ण विश्वासाचे लक्षण. साधकाने सद्गुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. हे कशावरून समजायचं? त्याची लक्षणं सांगतात. आता लक्षण काय सांगतात? की गुरुवाक्य श्रवण. म्हणजे गुरुने दिलेल्या बोधातून, गुरुने दिलेल्या महावाक्यातून, त्या महावाक्याची अनुभूती घेऊन मग नंतर आपल्याला श्रवण भक्ती करता यायला पाहिजे. गुरुने दिलेल्या महावाक्यातून, गुरुने दिलेल्या महावाक्याच्या बोधातून आपल्याला आलेली आत्मप्रचिती, आणि त्या प्रचितीतून आपल्याला श्रवण करता यायला पाहिजे. नुसती आत्मप्रचिती घेतली आणि आपण श्रवण भक्ती केली नाही तर मग आपली गाडी फसली, अर्धवट काम. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. जर आपण श्रवण केला नाही तर भगवंताची प्राप्तीच नाही होणार हो. कारण शास्त्रामध्ये लिहिलं आहे गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. मग शास्त्राची प्रचिती आपल्याला यावी असं वाटत असेल तर आपल्याला श्रवण भक्ती करायला पाहिजे. आणि ते पण गुरुच्या मुखातून व्हायला पाहिजे. आर्या मुखातून फायदा नाही होणार. कारण त्या गुरुकडे ते तत्व असतं आणि तत्वातून ते निरूपण तुम्हाला सांगत असतो. रोमारोमामध्ये, गुरुच्या रोमारोमामध्ये अखंड भजन चालू असतो आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन गुरु आपल्याला उपदेश करत असतो. बाकीच्या लोकांसारखं नाही. बाकीचे गुरु आहेत पण ते ध्यान करत नाही. नुसत्या लोकांना काय करतात? शब्दांचा भडीमार करतात. चांगले उच्च लेवलचे शब्द वापरतात आणि साधकांना भुलवतात. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या महावाक्याचा बोध नाही, बरं का, त्याला काय पाहिजे मला सांगा?
कारण काय, जेवूनिया तोची झाला हरिचिंतनी केला काला. जेवूनिया तोची झाला कीर्तनी हरिचिंतनी केला काला. बघा, हरीच्या चिंतनातून जीवशिवाचा ऐक्य होतो. परत ऐका, जेवूनिया केला झाला, जेवूनिया तोची झाला, जेवूनिया तोची झाला आणि हरिचिंतनी केला काला. म्हणजे हरीच्या चिंतनातून आपला काला. काला म्हणजे काय? काला म्हणजे दही आणि लह्यांचा काला नाही सांगितलं बरं का. काला म्हणजे जीवशिवाचं ऐक्य, त्याला काला म्हणतात. बाकी लोक बरंच रंगवतात काल्याच्या कीर्तनामध्ये, श्रीकृष्णाचं वर्णन काय 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 करतात. पण जोपर्यंत साधकाचा आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी मिलन होत नाही, जीवाचा आणि शिवाचं ऐक्य होत नाही, तोपर्यंत काला होत नाही. आणि म्हणून इथं सांगितलं आहे, जेवूनिया तोची झाला, तोच संतुष्ट झाला, तोच समाधानी झाला, तोच ज्ञानी झाला, हरिचिंतनी केला काला. हरीचं चिंतन करता करता जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होतो आणि त्याला काला म्हणतात. आणि तो काला झाल्यानंतर आपण श्रवण भक्ती करायला पाहिजे. जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा व परमार्थ. मागे केले तितके व्यर्थ, श्रवण विना. आपण जी काय आत्तापर्यंत भक्ती केली ती फुकट जाईल तुमची. कारण जया नाही श्रवण स्वार्थ. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि भक्तीचा फाउंडेशन आहे, पहिली पायरी आहे. आणि त्या पायरीवर आपण आरूढ झालो तर आपल्याला 9व्या पायरीपर्यंत जाता येईल, आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता येईल. पहिलीच पायरी आपण चढलो नाही तर आपल्याला 9व्या पायरीपर्यंत कसं जाता येईल. माणसं उठसूट ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, वाऱ्या कर, व्रत कर, वैकल्य. अरे पण काय चाललं तुमच्या बाबांना? करू नये अशातली वार्ता नाही. पण हे कोण करेल? हे करा ना, हे पण करायला पाहिजे. हे जर होत नसेल, जीवशिवाचं ऐक्य काला होत नसेल, तर मग आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी होईल? म्हणून मी परत सांगतो, जेवूनिया तोच झाला म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण झाला. कोण? हरिचिंतनी केला काला. हरीचं चिंतन करता करता आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात काला, हरिकाला. काय म्हणतात त्याला? काला म्हणतात. हो, पूर्ण विश्वासाचे लक्षणं होता गुरुवाक्य श्रवण. गुरुचं वाक्य आपल्याला सातत्याने, त्या गुरुच्या वाक्यातून आपल्याला बोध व्हाल. गुरूंनी दिलेलं वाक्य जे महावाक्य, त्याचा जराही विसर पडता कामा नये. एक क्षण पण एका मार्गाकडे जाऊ नको. म्हणजे याचा अर्थ काय की गुरुवाक्य श्रवण, गुरुने दिलेल्या वाक्याचा आपल्याला सातत्याने बोध व्हायला पाहिजे. ते जराही विसरता कामा नये. आपण क्षणभर पण आपण विसरता कामा नये. परिसी लोह पालटे जाण, तैसे अंतःकरण पालटे. बघा, म्हणजे काय? जसा एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं सोनं होतं लगेच. बरं का, परीस एखाद्या लोखंडाला जरा जरी स्पर्श झाला तर मला सांगा किती दिवसात त्याचं सोनं होईल? किती दिवसात सोनं होईल त्याचा? लगेच ना, लगेच त्याचं सोनं होतं ना परीस लागला की. तसा आपल्याला सद्गुरूच्या महावाक्याचा बोध झाला, स्पर्श झाला, अनुग्रह झाला तर तिथल्या तिथे आपल्याला काय होतं? जीवशिवाचं ऐक्य होतं आणि आपलं सोनं होतं. आपला सोनं म्हणजे तो सोनं नाही बघा, आपल्या जीवाचं सोनं होतं. जीवशिवाचं ऐक्य झालं की आपल्या जीवाचं कल्याण होतं. सोनं म्हणजे कल्याण, म्हणजे आत्मकल्याण. काय होतं? आत्म्याचं कल्याण होतं. अर्थ तिथल्या तिथेच आहे, पण तुमच्या बुद्धीची प्रगल्भता वाढली पाहिजे. त्याला श्रवण पाहिजे, चिंतन पाहिजे, वाचन पण पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे. हो, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत एकत्र आल्या पाहिजे, तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. पूर्ण विश्वासाचे लक्षणं होता श्री गुरुवाक्य श्रवण. परिसी लोहे पालटे जाण, तैसे अंतःकरण पालटे. बघा, अंतःकरण पलटून जातो. वाल्याचा वाल्मिकी होतो. वाल्याचा वाल्मिकी होतो.
संत परंपरा आहे. संत बीज नहीं पलटे युग गया अनंत, हरेक युग में अवतार धरे फिर भी संत के संत. बघा, आपल्या आपणासारखे करीती तात्काळ त्यांच्यासारखा आपण होऊन जातो, गुरुसारखा शिष्यच होऊन जातो. पण ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद व्हायला पाहिजे. वादे वादे ज्या तत्वबोधे, वाद घालून काय फायदा नाही. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ती प्रत्येकाने करा बरं का. श्रवणाशिवाय पर्याय नाही. श्रवणातून अंतःकरण शुद्ध होतो, श्रवणातून आपोआप भजन चालू होतो. कारण आपल्या अंतःकरणामध्ये अंतरी गेली अमृत, बाह्य काह्या लखलखीत. ते अमृत आहे. श्रवण म्हणजे काय? श्रवण भक्ती म्हणजे अमृत आहे. आतमध्ये गेली आपल्याला श्रवण ब्रह्मबोधाचा, ब्रह्मनिरूपण आतमध्ये गेल्यानंतर अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. काया पण लखलखीत होते, चेहऱ्यावर तेज येतो माणसाच्या. अंतरस्थिती बाणता संत लक्षणे बाणती. बघा, लक्षणे आपोआप उमटायला लागतात. संतांच्याकडे जे आहे तसंच आपण पण संत होऊन जातो. संतांनी आपल्याला महावाक्याचा बोध केला की आपण पण काय होतो, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काल वेळ तया लागे. काल वेळ काय न हो. आणि तुमचं अखंड भजन चाललं पाहिजे. काल वेळ नाम उच्चारिता नाही. बघा, नामाचं चिंतन करणे काळाची वेळेची गरज नाही. अखंड चाललं पाहिजे. त्या नामातूनच ही स्थिती येते आपल्याकडे. गुरुवचन सांगो न राहे, परी मनीचे मनन न राहे, किटकी भ्रमरी ऐसा आहे, तद्रूप होय निध ध्यासे. बघा काय सांग, पूर्ण विश्वास तो हाच की गुरुचे वचन, गुरु एकदा सांगतात व नंतर गप्प होतात. बघा काय करतात गुरु, पूर्ण विश्वास तिथेच आहे. गुरु एकदा फक्त तुम्हाला महावाक्याचा बोध करतात आणि गपचूक राहतात, काहीच बोलत नाही, चूप राहतात. मग त्या बोधावर आपण आरूढ व्हायला पाहिजे, त्या नामावर आपण आरूढ व्हायला पाहिजे. त्या प्रबोधाच्या चिंतनामध्ये आपण आपल्याला मेहनत करावी लागेल. अनुग्रहावर आपल्याला मेहनत करावी लागेल. गुरुचं काय नाही, गुरुचं काम संपला. गुरुचं काम इथे तेच सांगतात की गुरुचं काम संपलेलं आहे. गुरुवचन सांगून राहे, परी मनीचे मनन न राहे. आणि पुढं किरीटी भ्रमरी ऐसा पाहे, तद्रूप होय निध ध्यासे. जसं ती तुका म्हणे आळी देवी नुरेची वेगळी. कधी नुरेची वेगळी? जेव्हा त्या काय केलं तिने, आपल्या त्या आळी मिळाली आळी, आणि तिला काय केलं, त्या भिंगोरटीने आपल्या घरट्यात घेऊन गेली तिला, आणि तिला काय केलं, एक चावा घेतला. तिला चावा घ्यायचा म्हणजे बाईट केला तिला, आणि मग ती घाबरायला लागली. ती आळी घाबरली त्या भिंगोरटीला. आता भिंगोरटी येईल आणि माझ्या चावेल, आता भिंगोरटी माझ्या चावेल. आणि ते मनामध्ये तिने काय केलं, धास्ती धरली, भीती धरली. आणि भीती धरता धरता तिने कोणाचा ध्यास धरला, भिंगोरटीचा. ती आळी पण भिंगोरटी धरली. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया देवा, भेद नाही देवा तया. आनंदले मन पायी विसावले मन. बघा, आणि तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. तुकाराम मला सांगतात की आळी आहे ती वेगळी राहत नाही, तिची भिंगोरटी. जसं आपण काय होतो, गुरुचं महावाक्य आहे, त्या महावाक्याचं आपण चिंतन करता 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 आपण कधी ब्रह्मरूप होतो आपल्यालाच माहीत पडत नाही. गुरुवचन सांगून आहे, परी मनीचे मनन न राहे, खिटकी भ्रमरी ऐसा आहे, तद्रूप होय निध ध्यासे. आणि माणूस काय होतो, ते चिंतन करता करता, सद्गुरूने दिलेल्या महावाक्याचं चिंतन करता करता आपल्याला निधध्यास लागतो. भगवंताच्या भेटीची ओढ लागते आपल्याला, की आपल्याला भगवंत कधी भेटेल, निधध्यास. श्रवणाचे होय मनन,
मनन कले सारासार विचार आणि निदध्यासे साक्षात्कार. बघा, निदध्यास धरला तर आपल्याला साक्षात्कार होतो भगवंताचा. तेव्हा कमनीय कामिनी धन ते देखे विष्टे समान. निंदा द्वेष मानाभिमान हे मनाचे अवगुण मनची नाशी. आता बघा नाथ बाबा काय सांगतो ऐका. तेव्हा कमनीय कामिनी धन म्हणजे काय सांगतात, ज्यावेळेला गुरुच्या वाक्याचा आपल्याला बोध होतो त्यावेळी सुंदर स्त्री किंवा धन यांनी ते फार तिरस्काराने वागवतो. बघा, माणसाला तिरस्कार वाटतो. कसला? स्त्रियांचा तिरस्कार वाटतो, धनाचा तिरस्कार वाटतो. का? तर सद्गुरू बोध झाला. सद्गुरूच्या बोधातून आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर हे संसार आपल्याला काय होतो, कनक कांता कामिनी जया सोवाटे वमन अंतरी लागले ध्यान भगवंताचे. मग तो सोडत नाही बरं का, कनक कांताला सोडत नाही, टाकायचं नाही. ते आपली धर्मपत्नी असेल, आपली मुलंवाली असतील, आपलं धन असेल, इस्टेट काय ते टाकायचं सांगितलं नाही. काय लिहिलं आहे? कनक कामिनी कांता जया सवाटे वमन अंतरी लागले ध्यान भगवंताचे. तो सगळा करतो, संसार उत्तम प्रकारे करतो, पण भगवंताचं ध्यान लागलं त्याला. आणि मग त्याला आपली बायको आपली मुलं ही नको नकोशी वाटतात, हवी हवीशी वाटणारे नको नको वाटतात. आज तो संसारी असावे असून नसावे, पण भजन करावे वेळोवेळेला. बघा, भजनाच्या मागे लागतो तो. काय करतो तो? भजन करत राहतो दिवसभर. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर हे ज्ञान आहे असं ज्ञान नाही. शास्त्र सांगतो बरं का, शास्त्राचं वाचन चालू आहे. आणि हे भगवंताने कृष्ण परमात्म्याने हे उद्धवाला ज्ञान सांगितले आहे, 11वा स्कंद्या, आणि त्याचं वाचन चालू आहे आपलं. म्हणजे भगवंत आपल्याला सगळं देऊन गेलाय, पण आपलं लक्ष नाही तिथे. मन निंदा द्वेष मान अपमान यांचा परिहार स्वतःच करतो. बघा, मन काय करतो? निंदा पण करत नाही कोणाचा, द्वेष पण करत नाही, अपमान पण करत नाही, स्वतःकडे अपमान घेत नाही, दुसऱ्याला अपमान करत नाही. कारण काय? मौनावरी वाचा स्थिरावला प्राण. वाचा मौनावली जाते आणि स्थिरावला प्राण स्थिर होतो. आपला प्राण काय होतो? स्थिर होतो, शांत होतो माणूस. आता सांगितलं नाही का, जवळ करी माझी भक्ती तव तवा विद्या निवृत्ती जनी माझ्या स्वरूपाची प्राप्ती. श्रुती वेदांती अतर्क. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे जे जाणत नाही ते माणसाला एका गुरुवाक्याच्या बोधातून ते ज्ञान प्राप्त होतो. गुरुवाक्याच्या बोधातून, महावाक्याच्या बोधातून ते ज्ञान प्राप्त होतं. तुकाराम महाराज, ज्ञानोबा, जनाबाई, मुक्ताई सगळे कसे झाले? तर त्या गुरुने दिलेलं महावाक्याचं चिंतन त्याने केलं. आणि चिंतन लावी चित्ताला, चिंतन चित्ताला लावी मनाला. बघा, चिंतन काय करतो? चित्ताला काय करतो? भगवंताचं नामस्मरण करण्याचं वेळ लावतो. चिंतन लावी चित्ता, चिंतन चित्ता लावी मनाची या चित्ता, म्हणजे मनाला वेळ लावतो चिंतन करायला. आणि तेच व्हायला पाहिजे, चिंतनच व्हायला पाहिजे. सगळा याच्यामध्ये रसरशीत अर्थ भरलेला आहे, पण तो आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणाला वेळ दिला तर हे सगळे अर्थ तुम्हाला तुमच्या आतमध्ये आहेत. लांब पुढे जायची गरज नाही बरं का. अर्थ लोपली पुराणे आणि नाश केला शब्दज्ञान. याचा अर्थ काय होतो? अर्थ लोपली पुराणे. ह्या पुराणामध्ये अर्थ लोपलेला आहे आणि आपण लोकांना नाही ते सांगून टाकतो. पण ती पुराणातले अर्थ कधी कळतील आपल्याला? जर आपण गुरुला शरण गेलो आणि गुरुनी महावाक्याचा बोध दिला, आपल्याला अनुग्रह दिला. अनुग्रहाच्या चिंतनातून आपल्याला जे काही संतांना अनुभव आलेले आहेत तसेच्या तसे अनुभव आपल्याला आजही येतात. अगदी तस्सूवरही फरक पडणार नाही तुम्हाला अनुभवाचा. जे तुकोबारांना अनुभूती आली, जी ज्ञानोबारांना आली, जी नाथबाबांना आली, जी जनाबाईला आली, मुक्ताबाईला आली, मीराबाईला आली, सेना न्हावीला आली, ह्या सगळ्या संतांना जी अनुभूती आली आणि त्या अनुभूती प्रत्येक संतांनी अभंगाद्वारे लिहून ठेवलेली आहे. नुसतं आपण अभंग म्हणतो, पण अभंगाचा मतितार्थ आपण लावत नाही.
म्हणणं सोपं आहे, पण अर्थ म्हणून नाकाविन मोती प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचून काय फायदा? काहीच फायदा नाही होणार. नाक बघा, नाक आहे पण मोतीच नाही. शोभतो का नाक? ग्रंथ भरपूर पडल्यात पण त्याचा अर्थच कळत नाही. आणि प्रेमाविन भजन, तुमच्या आतमध्ये त्या हरिनामाचा प्रेमच नाही, तुम्हाला नामाचा प्रेमच नाही उमटत तुमच्यामध्ये, तर भजन करून फायदा काय? तेव्हा कमनीय कामिनी धन, ते देखे विष्टे समान, निंदा द्वेष नाना अभिमान, हे मनाचे अवगुण मनची करी. बघा, मनच अवगुण करत होता. पण एकदा का जसा परिसाला स्पर्श व्हावा, आपला लोखंडाला स्पर्श व्हावा परिसाचा आणि त्याचा सोना होऊन जावा, तसा आपल्याला त्या गुरुवाक्याचा, त्या महावाक्याचा आपल्या मनाला बोध झाला, तर मन काय करतो? अवगुण आपोआपच टाकून देतो. अवगुण आपोआपच बाजूला होतात. जे माणसाकडे अवगुण असतील, कारण अंतःकरण शुद्ध होतो. एकदा का अंतःकरण शुद्ध झाला तर अवगुणांना राहायला जागाच नाही. नंतर आपल्याकडे अवगुण काय आहेत, आपल्याकडे विषय काय आहेत, आपल्याकडे त्रिगुण काय आहेत, आपल्याकडे अहंकार काय आहे, तर आपल्याला त्या नामाचा स्पर्श झालेला नाही आहे. लोखंड तिथपर्यंत लोखंड आहे जोपर्यंत परिसाची भेट होत नाही. एकदा परीस भेटला तर लोखंड सोनं होऊन जातं. तसं आपण तिथपर्यंतच अवगुण आपल्याकडे आहेत, आपल्याकडे देहबुद्धी तिथपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्याला त्या महावाक्याचा बोध देणारा श्रीगुरु जीवनात येत नाही, जीवशिवायचं ऐक्य करत नाही, तोपर्यंत आपण प्रपंचामध्ये आहोत, संसार चक्रामध्ये अडकलेले आहोत. पण या संसार चक्रातून काढण्यासाठी आपल्याला महावाक्याचा बोध पाहिजे. काय पाहिजे माणसाला? महावाक्याचा बोध पाहिजे. आणि त्या बोधातून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. आता काय कोणाला अनुभव असेल नसेल, पण आम्ही तुम्हाला अनुभवाचा सांगतो. धन्य धन्य मनाची मैत्री, विश्वास धरून निर्धारी, जन्म मरण जीवे मारी, जीवा ते करी अजरामर. बघा, तो मनच काय करतो? आपल्याला अमर बनवतो. धन्य धन्य, बघा दोन वेळा सांगितले, धन्य धन्य मनाची मैत्री. तुम्ही मनाची जर मैत्री केली, धन्य धन्य मनाची मैत्री आणि विश्वास धरून निर्धारी. आपण विश्वास ठेवला पाहिजे त्या महावाक्यावर, त्या गुरुच्या वाक्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी. बघा, ह्या निरूपणावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला तिथेच मोक्ष आहे, लांब जायची गरज नाही. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्याच क्षणाला तुम्हाला मोक्ष आहे. पण गुरुच्या वाक्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्या वाक्यामध्येच ती शक्ती आहे. त्या वाक्यामध्ये काय आहे? ती शक्ती आहे. विश्वास धरून निर्धारी, जन्म मरण जीवे मारी. बघा, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, हा फेरा आपोआप नाहीसा होतो. लिहिले की नाही? उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, ना तरी उदया असता पैसू, या अखंडित होत जात दैसे. जन्म मरण तसे अविरत आहेत, चालू आहेत माणसाचे. जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, हे चालूच आहे माणसाचा. कोणी कुत्र्याच्या, मांजराच्या, बकऱ्याच्या, चालूच आहे माणसाचं. आत्मा तोच आहे, आत्मा तोच राहतो, पण शरीर बदलतो. जशी वासना असेल तसा शरीर बदलतो. म्हणून प्रत्येकाने या मनुष्य देहाला येऊन आपल्याला भगवंताची भेट करून भगवंताशी एकरूप होऊन आपल्याला त्या भगवंत म्हणजे तत्वामध्ये, भगवत तत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचं, हे लक्षात घ्या. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवत तत्वामध्ये विलीन होता यायला पाहिजे, तत्वामध्ये, बरं का. म्हणून तत्वाचं निरूपण पाहिजे. एक तत्व नाम
दुरुड धरा म्हणी, हरिशी करुण येईल तुझो एक तत्व नाम दुरुड धरा म्हणी. त्या तत्वाला धरा. देवाला तुमची काय येणार आहे? देवाला दया येईल. हरिशी करुणा येईल तुझे रे, हरिशी करुणा. हरी देवालाच दया येणं, बाकी कोणाला दया येत नसतो. एक तत्व नाम दुरुड धरा म्हणी, हरिशी करुणा येईल. धन्य धन्य मनाची मैत्री, विश्वास धरून निर्धारी, जन्म मरण जीवे मारी. जीवा ते करी अजरामर. बघा, जीवाला अजरामर करतो. तसा बघायला गेला तर जीव हा अजरामरच आहे, पण तो अनेक योनीमध्ये जातो. आणि ज्या वेळेला भगवंताला भेटतो, ज्या वेळेला जीवशिवायचा ऐक्य होतो, तेव्हा त्याला परत जन्माला यावं लागत नाही. तो आपल्या मूळ पदाला जातो. पाहता आपले मूळ स्थान, सहजच एवढे अज्ञान. या नाव बोली जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. ब्रह्मज्ञान पाहिजे हो. मोक्षाला नेणारं आपल्याला ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान आम्हाला नाही दिसत कुठल्या पंथामध्ये, कुठल्याच पंथामध्ये नाही. एक आपले आनंद संप्रदायामध्ये सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा हे अवताराला आले आणि त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे. ऐशी मनाची करिता मैत्री, मन परम उपकारी, जीवा ते धरणी निजकारी, स्वानंद सागरी बुडी दे. बघा, जर मनाची दोस्ती केली आपण आणि मन आपला स्थिर झाला, मन आपला शांत झाला, मन आपल्या नामावर आरूढ झाला, मन महावाक्याच्या बोधावर आरूढ झाला, गुरुच्या वचनावर मन आपला स्थिर झाला, शांत झाला, तर स्वानंद सागरी बुडी दे. बघा, आपल्याला काय होईल? देवाची भेट होईल सांगितले नाही ना. स्वानंद सुख निवासी बुडी मारी. काय सांगितलंय? की स्वानंद स्वानंद सागरी बुडी दे. म्हणजे स्वानंद रूपी सागरामध्ये आपल्याला बुडी मारता येईल. आपलं प्रत्येकाचं जीवन जे आहे ते स्वानंद सुख निवासीच आहे. प्रत्येक माणसाचं जे मूळ पद आहे ते कसं आहे? आनंद स्वरूपावस्था आहे. आनंद हेच आपलं जीवन आहे. प्रत्येक जीवाचा आनंद हाच त्यांचा जीवन आहे. जोपर्यंत आपल्या जीवाला आनंद नाही तोपर्यंत आपलं भजन होत नाही. आनंद मिळाला की भजन करत करत जातो, तो विषयांकडे धुमकून पण बघत नाही हो. एकदा का माणसाला सुख, समाधान, शांती, आनंद मिळाला तर मनुष्य विषयांकडे कशाला जाईल का? कारण शेवटीला हे सगळं नाशिवंत आहे. सगळंच नाशिवंत आहे. कारण आपण प्रत्येक जीव हा कसा आहे तर स्वानंद सुख निवासी आहे, पण ते आपण सुखाला विसरलो आहे आणि आपण ह्या प्रपंचाच्या मागे लागलो आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं? प्रत्येक जीवाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागतो. आणि ते पण साधन आहे. एका येऊन कोटी कोटी फेरा. कुत्र्याच्या जन्माला गेलो तर कोटी वेळा जन्माला यावं लागेल. मच्छराच्या जन्माला गेलो तर कोटी वेळा जन्माला यावं लागेल. ह्याची खंत बाळगा प्रत्येकाने. आणि म्हणून हे आपल्याला मनुष्य देह अनमोल रे, मिठी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. बघा, परत मिळणार नाही सांगितलं आहे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे, परत मिळणार नाही. मग आता मिळालेला नरदेह जर आपण त्याचं सोनं करून घेतलं नाही, जर आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही, भगवंताचं भजन अखंड चालू आपण ठेवलं नाही, तर मग पुढची गती काय असेल ती ज्याच्या त्याच्या जीवाला माहिती. प्रत्येकाच्या जीवाला माहिती. प्रत्येकाचा जो अंतर्मन आहे तो आम्ही ओळखू शकत नाही, पण अंतर्मनाला त्रास होतो आणि आत्मा कधीही मरत नाही. तो आपल्या कर्माप्रमाणे, केलेल्या कर्माप्रमाणे, वासनेप्रमाणे परत तो काय करतो? पंचप्राण स्थळ सोडिती, प्राणरूपी वासनावृत्ती, वासना मिश्रित देह जाती, स्थळ सांडून या. वायोसरस वासना गेली, वायोस्वरूपच राहिली, पुन्हा जन्म घेऊन येलो हेतू परत जन्माला यावं लागतो.
पण मनुष्य देह मिळणार नाही. म्हणून मनुष्य देह आपल्याला परत परत मिळावा म्हणून भगवंताचं भजन करा. त्या भगवंतामध्ये आपण एकदा विलीन झालो मनुष्य देहाला येऊन, मग भगवंताला वाटलं की ह्याला आपण परत पाठवूया धर्माचा ज्ञान सांगण्यासाठी. म्हणजे काय? अवतार रूपाने परत भगवंत पाठवतो त्या आत्म्याला. जसे तुकोबारा आले, ज्ञानोबारा आले, नाथबाबा आले, ह्याच्या आधी ते कुठल्या तरी अवतारामध्ये होते आणि म्हणून ते आज आले सांगायला.